ह्या वेळेसचं सीझन 6 आहे, इथं ट्विस्ट फिक्स आहे असं म्हणणाऱ्या बिग बॉसनी आता प्रेक्षकांना पण मोठे मोठे ट्विस्ट आणि चकवा द्यायला चालू केलेला आहे। तर मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की बिग बॉसनी एक प्रोमो रिलीज केला होता ज्याच्यामध्ये दाखवले गेले होते की रुचिता जामदारला बिग बॉसच्या घराच्या बाहेर हाकलून देण्यात आलं आणि त्यानंतरच खळबळ लागली सगळ्या प्रेक्षकांमध्ये की बरं झालं रुचिता जामदार ही बिग बॉसच्या घराच्या बाहेर गेली, आता आम्हाला टीव्ही म्यूट करावं लागणार नाही। पण मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की बिग बॉस आधीच बोललं होतं की सीझन 6 आहे, ट्विस्ट फिक्स आहे। तर असंच काहीतरी बिग बॉसने केलेलं आहे। मित्रांनो, बिग बॉसने आधी सगळ्यांना चकवा दिला की रुचिताला घराच्या बाहेर काढलं, पण खरं म्हणजे सत्य तर हे आहे की रुचिता जामदारला बिग बॉसच्या बाहेर काढू शकत नाही, कारण की ती खूप स्ट्रॉंग प्लेअर आहे आणि बिग बॉसला तिच्याकडून खूप चांगली टीआरपी मिळते। तर मित्रांनो, तुमचा प्रश्न असेल की कोण बिग बॉसच्या घराबाहेर गेलं, कारण की बिग बॉस आता रविवारी नाही तर शनिवारीच इविक्शन करत आहे। तर मित्रांनो, बिग बॉसच्या घरात बाहेर जाणाऱ्या सदस्याचं नाव आहे सागर कारंडे। हो मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की सागर कारंडेचा गेम मागच्या 3 ते 4 आठवड्यापासून बिग बॉसच्या घरात खूप कमी होता। सागर खूप लाईट दिसत होता। खूप जणांना वाटत होतं की प्राजक्ता शुक्रे ही बिग बॉसच्या घराच्या बाहेर जाईल, कारण की ती वोटिंग मध्ये पण कमी होती आणि कंटेंट मध्ये पण तिचं काहीच कंटेंट आपल्याला घरामध्ये बघायला भेटत नव्हतं। पण मित्रांनो, बिग बॉसने काही ना काहीतरी विचार केला आणि इविक्शन केलं सागर कारंडे यांचं। सध्याला तर न्यूज हीच आहे, बिग बॉसच्या घराच्या बाहेरातून आम्ही मित्रांनो बिग बॉसच्या घराच्या आत जाऊ शकत नाही, पण बाहेर उभा राहून जेवढ्या न्यूज आम्हाला भेटतात त्या न्यूज नुसार तरी सागर कारंडे हा बिग बॉसच्या घराच्या बाहेर गेलेला आहे। तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं की सागरचं इविक्शन हे फेअर होतं की अनफेअर होतं? तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये सांगा। व जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक आणि शेअर करा, व जर तुम्ही आमच्या चॅनल नसल्यास चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।